दिलेली कामं करा. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, संजय आमच्या दोघांचा कॉमन मित्र आहे. व्यासपीठावरून सर्वच तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, जरा आवाजाची गडबड आणि 4 दिवसापूर्वी मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है? म्हटलं खासी यही खासियत आहे. सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि आता अचानक नाही झालं. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले, ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तसं त्या आणखीन एक ताई आहे, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्याने नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल? व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनी आणि माता, दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही, इथे जायचंय का इथे जायचंय का इथे जायचंय. पण हे सण असल्यानं मी इथेच नव्हतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेवलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात. आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकार तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघावर गेलो.